जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। महेश मानव सेवा संस्थेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। इचलकरंजी मँचेस्टर सिटी म्हणून संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे, त्यामुळे रोजगाराच्या शोधात अनेक लोक येथे वास्तव्यास आले आहेत। अतिशय गरीब परिस्थिती हे लोक आपल्या उदरनिर्वाह करतात। त्यांना आजारी पडल्यास मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी पैसे नसतात। हेच लक्षात घेऊन समाजातील दानशूर व्यक्तींनी महेश मानव सेवा संस्था या नावाने एक रोपटे लावले। त्याच रोपट्याचा एक आज वटवृक्ष झाला आहे। या संस्थेच्या नूतन वास्तूचा आज लोकार्पण सोहळा इचलकरंजी जुने एसटी स्टँड येथे मोठ्या उत्साहात पार पडला। जानेवारी 2015 मध्ये समाजातील काही लोकांनी इचलकरंजी शहरामध्ये गरीब लोकांची सेवा करण्याची कल्पना केली। दिनांक 16/5/2015 रोजी महेश मानव सेवा संस्था या नावाने एक संस्था रजिस्टर केली। सर्वप्रथम डिसेंबर 2015 पासून आयजीएम हॉस्पिटलमध्ये पेशंट लोकांना 2 वेळचे उत्तम क्वालिटीचे जेवण मोफत देण्याची सुरुवात केली। 2018 मध्ये 332 चौक व लिंबू चौक या ठिकाणी मोफत ओपीडी केंद्र सुरू केले। 2019 मध्ये कोरोना नंतर सदर ओपीडी बंद करून परत आयजीएम मध्ये सकाळचा नाश्ता, चहा, दुपारचे जेवण, दुपारचा चहा, संध्याकाळचे जेवणाची वाटप मोफत करण्यात आले। 2022 मध्ये संस्थेच्या सभासदांनी स्वतःची बिल्डिंग उभारावी व त्यामध्ये एक डायलिसिस सेंटर सुरू करावे असे ठरवले। लगेचच 2023 मध्ये जुन्या एसटी स्टँड परिसरात 7000 स्क्वेअर फूट जागा घेऊन येथे इमारत उभी करण्यात आली। या इमारतीसाठी समाजातील दानशूर 61 लोकांनी निधी दान स्वरूपात उपलब्ध करून दिला। त्याच वास्तूचे आज लोकार्पण होत आहे। सदर इमारतीमध्ये पुढील आठवड्याभरात ओपीडी सुविधा गोरगरीब लोकांसाठी सुरू करण्याचा संस्थेच्या सभासदांचा मानस आहे। तसेच पुढील 2 महिन्यात येथे डायलिसिस सेंटर ही सुरू करण्यात येणार आहे। त्याचबरोबर अतिशय माफक दरात अत्याधुनिक टेस्टिंग लॅबचीही येथे उभारणी केली जाणार आहे। हे सर्व माहेश्वरी समाजातील उच्च शिक्षित लोकांनी लोकांची सेवा आणि कर्मभूमीसाठी काहीतरी करण्याच्या भावनेतून सर्व साकारले आहे। या संस्थेमध्ये 130 सभासद आहेत। या सर्व सेवांचा गरीब गरजू लोकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष वेणुगोपाल मुंदडा, उपाध्यक्ष घनश्याम तोतला, सचिव रामगोपाल मालानी, प्रोजेक्ट चेअरमन राधेश्याम बंग, कोर कमिटी सदस्य ओमप्रकाश छापरवाल, शिव भगवान तोष्णीवाल, सत्यनारायण रादंड, कार्यकारिणी सदस्य रामनिवास मुंदडा, प्रल्हादराज भुतडा, गिरिराज मोहता, नितीन धूत, श्रीवल्लभ बांगड, रामपाल भंडारी, ओमप्रकाश दरक, कैलासचंद लड्डा, कमलेश कुमार राठी, प्रेमराज लोया, वल्लभदास जाखोटिया, श्यामसुंदर धूत यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना केले। न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरेसह। पहिल्यांदा नगरपालिकाकडे पण ज्यावेळी आयजीएम हॉस्पिटल होता, नगरपालिकाकडे आम्ही रजिस्ट्रेशन करून आम्ही तिथे जेवण चालू केला होता। नगरपालिकाकडे त्यावेळी शासनाकडे गेले तर यांचे जे आपले हॉस्पिटलचे इंचार्ज होता त्यांनी स्पेशल महाराष्ट्र शासनाचं आमचे रिकमेंडेशन पाठवला। त्यांचे जेवणची क्वालिटी 1 नंबरची आहे, या संस्थांना आपण जेवण द्यायला परवानगी द्यायची। त्यानंतर आम्हाला शासनाने कॉन्टॅक्ट केला। 3 वर्षाचे आमचे त्यांचे कॉन्टॅक्ट होता। त्या कॉन्टॅक्ट प्रमाणे आम्ही 3 वर्ष जेवण देत होता। ज्यावेळी कोरोना काळ आला होता, कोरोना काळ सुद्धा आमची एवढी परिस्थितीला सुद्धा आम्ही 300 माणसं तिथे ऍडमिट होतात। त्यांचे सकाळचे जेवण, सकाळचे चाय आणि संध्याकाळचे जेवण, दुपारचे चहा आणि जे पण तिथे डॉक्टर्स होतात त्यांना सगळ्याला आम्ही हे सगळे सुविधा देत होता। हे देत असताना आम्ही 2022 ला त्यावेळी ते थोडेसे कॉन्ट्रॅक्टवर दिले त्याने जेवणाची सुविधा प्रत्येक हॉस्पिटलला। त्यावेळी आमची सुविधा बंद झाले। त्यानंतर आम्ही या ओपीडी आम्ही जे चालवत होता त्या ओपीडीला सुद्धा आम्ही फ्री दवा द्यायचे। पुढचा 10 रुपयाचे रजिस्ट्रेशन करायचे, 4 रुपयाचे रजिस्ट्रेशन नंतर आम्ही फ्री दवा द्यायचे। असे आमचे कंटिन्यू चालवत होता। हे मानव सेवा संस्था मध्ये आपल्या सगळ्याचे मी हार्दिक स्वागत करतोय। महेश मानव सेवा संस्थाची स्थापना 2014 वर्षी झालेला आहे आणि 10 वर्षीपासून आम्ही आयजीएम हॉस्पिटल हे सरकारी हॉस्पिटल होता, तिथे आम्ही सकाळचे जेवण, संध्याकाळचे जेवण, सकाळचे नाश्ता आणि संध्याकाळचे हे नाश्ता हे सगळेच आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये देत होता। तिथे काम करत असताना आम्हाला मानव सेवा कसे करायचे हे आमच्या एक डोक्यात होता आणि लोकल आमचे जे डायलिसिसचे सुविधा आहेत त्याने आम्हाला भान झालं। त्यामुळे आम्ही डायलिसिस सेंटर इथे एक उभा करायचे। त्यासाठी आम्ही प्रथम स्टेजमध्ये 5 बेडचे डायलिसिस सेंटर उभा केलेला आहे। पुढच्या स्टेजमध्ये 5 डायलिसिस 10 मशीन आम्हाला चालू करायचे।
आणि या बिल्डिंग आम्ही मानव सेवा आणि जे आम्ही काय करू शकतो मेडिकल सेक्टरमध्ये त्या कामसाठीच आम्ही पूर्ण बिल्डिंग हे तयार केलेलं आहेत. इथे हे पुढचे 3 या 4 दिवसाला OPD आम्ही चालू करतोय. त्यामध्ये आम्ही OPD मध्ये जे पेशंट आमचे येईल त्यांना मोफत आम्ही दवा देणार आहेत आणि जे ब्लड टेस्टिंग आहेत कमीत कमी दरात मध्ये आम्ही पूर्ण ब्लड टेस्ट आहे आम्ही सगळेजण हे करून देणार आहे. आणि पुढे पण आमचे असं मनोदय आहेत जे लोकांना गरज लागतील त्या हिशोबात तिथे मानव सेवामध्ये आम्ही काम करत जाईल. नमस्कार. महेश मानव सेवा संस्था ही एक संस्था आहे जे मानव सेवा कार्य करत राहतात. कोविडच्या वेळी या संस्थेने IGM हॉस्पिटलमध्ये जेवढी रुग्ण होती त्यांना फ्री मोफतमध्ये जेवणचं प्रोव्हिजन केलं. मागणं IGM शासनाकडे गेलं आणि शासनाकडे गेल्यामुळं आम्ही त्या हिशोबानं जरा आता नवीन काय तर करूया त्या उद्देशानं आम्ही मानव सेवा संस्था या संस्थेचं आम्ही स्थापना केली आमच्या सगळे वरिष्ठांना मिळून. आणि या संस्थेच्या अंतर्गत आता ही जी 7,000 स्क्वेअर फीटची बिल्डिंग आहे याला पूर्ण हॉस्पिटल कन्वर्ट केलं गेलेलं आहे. आणि या हॉस्पिटलमध्ये फ्री डायलिसिस आपले भागातली जेवढे पण सामान्य नागरिक आहेत त्यांना जर डायलिसिसची कुठलीही गरज असेल तर ते 100% फ्रीमध्ये सुविधा उपलब्ध करून देणार आहे. आणि इथं एक OPD सेंटर पण चालू होणार आहे 2-4 दिवसात लवकरच. आणि त्या OPD सेंटरमध्ये एकदम मिनिमम रेटमध्ये BP टेस्टिंग आणि ब्लड टेस्टिंगची सुविधा इथं असणार आहेत. आणि जे आपले प्राथमिक उपचार केंद्र आहे सर्दी खोकला जेवढं पण जे आहेत त्यासाठी एक प्राथमिक उपचार केंद्र इथं सुरुवात करण्यात येणार आहे. हे पूर्ण अशी संस्थाची जानकारी आहे. या संस्थामध्ये आता 110 ते 150 सदस्य आहेत टोटल. आणि त्या सदस्यांना मिळून ही संस्थाची स्थापना केलेली आहे. या संस्थेचे अध्यक्ष आता सध्या वेणुगोपालजी मुंडे आहेत आणि सचिव आणि या जे बाकी सगळे जे सदस्य आहेत संस्थेची या संस्थेने अशक्य प्रयास घेतलेला आहे या कार्यक्रमाला सफल करण्यासाठी. आणि भविष्यात येणाऱ्या भविष्यात इचलकरंजी नगरीमध्ये कुठलाही डायलिसिस पेशंट असू द्या त्याला डायलिसिससाठी कुठं इकडे तिकडे न जाता एक सुविधा उपलब्ध करून देण्याची खात्री इथं केली गेलेली आहे मानव सेवा संस्थाद्वारा. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.